आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये. आणि आजचा दिवस खूप खास आहे, खूप स्पेशल आहे कालपेक्षा. काल आपली हळदी वगैरे झाली आणि आज खूप मोठा आणि खूप महत्त्वाचा क्षण आपल्या भावाच्या आणि आमच्या पण आयुष्यातला. आज आपल्या भावाचं लग्न आहे आणि काय वाटत तुला, कसं म्हणजे काय फिलिंग आहे, किती भारी वाटते तुला ते सांग. एकदम भारी वाटतं. एकदम भारी वाटते. तर आपला भाऊ खूप खुश आहे, आम्ही पण खुश आहे आणि गरमीने खूप कपड्यांची वाट लागली. बट तरी आम्ही कसे दिसतो तुम्ही सांगा. आपल्या भावाचा आउटफिट आहे, आपली चॉईस आहे, ठीक आहे. तर नक्की रेट करून सांगा कसं वाटतं तुम्हाला. रेट करून मीन्स कसं वाटतं ते सांगा आणि आपला पण कसं वाटतं ते सांगा. हा माझा कुर्ता तुम्ही बघितला असेल आधी पण तरी पण आपण काय एवढे अंबानी नाही की प्रत्येक उत्सवाला क्षणाला आपण नवीन कपडे घेऊ. तर पण हे लग्नाचं खूप छान वाटतं, तुम्ही पण सांगा कसं वाटतं. आणि आपला भाऊ इथे या बघा, ये भाऊ पण तयार झाला आहे. भाऊ कसा वाटतं बघा, आमचा ऑडमॅन आउट आहे, भावाचं वेगळंच चालतं नेहमी. काय वाटतं कसं वाटतं. टोक नाही आमचा. हां फॉर्मल घालायचं होतं तर घातलं आता चालेल ठीक आहे. आणि मित्रांनो हे बघा, ज्या फॅमिलीसोबत आपण आलेलो गावी ते लग्नाला आलेले आहेत. प्रमुख पाहुणे नाही, घरातलेच आहेत. गाईस आपली मम्मी पण रेडी झाली आहे, कशी दिसते बघू दाखव. आणि इथे आपले पाहुणे बसले, त्यांच्या भेटीला आली आहे. वा गाईज आपल्या गेल्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं भाऊ पास झालेला आहे. अभिनंदन आणि कॉन्फिडन्स अभिनंदन भाई 84 गाईज. मित्रांनो ही घरातल्या आतली गडबड नाही, पाहुणे मंडळी. मम्मी चल फुल गर्दी गाईस. आरामात गाईस सगळे अक्षता टाकायला रेडी आहेत, फक्त काही क्षण. बँड एकदम जोरात चाललाय आणि आपले बडचू बुवा गरमीत आणि एवढ्या धावपळीमध्ये भावाला टिक्का नीट करायचा आहे, ठीक आहे. मॅन्डेटरी आहे, बारीक टिक्का हवा आहे भावाला, एकदम बारीक टिक्का हवा आहे. बस ठीक आहे ना. आता काय अजून बारीक टिकली पाहिजे. आज सॉरी मुलगी कुठे राहिली, लवकर भावाला आवडत नाही कुठे राहिली मुलगी, लवकर. काय जा बघा हे लोक 2 फंटार मित्र कसे तयार होणार आहेत. मला वाटलं मीच तयार होणार आहे. कसे तयार होणार आहेत बघा, यांचंच लग्न आहे, मुलगी बघायला आलेत. आणि आपल्या भावाचे मित्र परिवार आहे बघा इकडे, लहानपणीचे सर्व इकडे. काय बोला लग्नाबद्दल काय आता नाही. जेव्हा मोठ्या माईकवर बोलतात, या लहान माईकवर बोलत नाही. आता गडबड आहे, आता काय विचारू नका. अरे बाबा माझी खूप गडबड आहे. लग्नाची तयारी असं वाटतंय. लग्नाबद्दल काय बोलाल, दादाच्या लग्नाबद्दल काय बोलाल. मी काय बोलू, दादाच्या लग्नामध्ये आशीर्वाद म्हणजे आयुष्यमान भव आणि शेवटपर्यंत आनंदाने सुखाने राहावं अशी माझी परमेश्वराजवळ प्रार्थना आहे. राघोजी लक्ष्मण घाणेकर. आजोबाचा आशीर्वाद खूप मोठा आहे. आणि आपला टोकना भाऊ बिचारा खूप वैतागलाय. काय स्थान पिढ्याची पद्धत. सर्वांना एक सूचना आहे, कोणी आता गडबड करायची नाही आहे. मुहूर्ताची वेळ आता जवळ येत चालली आहे. ज्याला मंगलाष्टक म्हणायचे त्याने माईक जवळ घ्यायचं आहे.
इष्टदेवता स्मरन्न कुलदेवता स्मरन्न तदेव लग्नो सुदिनन्द देव तारा बलन्दन्द्र बलन्द देव विद्या बलन्द इव बलन्द देव लक्ष्मीपते देवो स्मरामि सुमुहूर्त सावधान. मित्रांनो लग्न झालेलं आहे आणि आता हे वरमाला. अभिनंदन 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 भाई. मित्रांनो आपला भाऊ बोलतोय त्याची जिरली टोकणं बनवून. आता माझी जिरली म्हणतोय. भावाच्या पाठीमागे सगळ्या अक्षता टाकल्या आहेत मित्रांनी आणि पूर्ण अक्षता भावाच्या पाठीमागे जमा आहेत. काय आणू काय 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 हवंय का पाहुणे मंडळी ना 84 गाईस चिकन नाही आहे सॉरी. तिथे 2 चिकन प्रेमी बसले. अच्छा एकच. ए बाबा आता वेज झाली आहे मला माहिती आहे काहीतरी कारण मला माहिती आहे त्याचं काय आहे ते. बस झालं मला गाईस. हे बघा अन्न वेस्ट करू नये. नॉनव्हेज असतं तर चुकून कसं सूप करत बघ. तर मित्रांनो आता आपण कपडे चेंज करून रिसेप्शनला आलेलो आहेत आणि तुम्ही बघू शकता आपलं आउटफिट चेंज झालं आहे. आता तर मला सरळ दिसतंय की आपला भाऊ भारी दिसतोय यात तर काही डाऊट नाही. पण छावा तर दिसतो भाई तसं पण आपल्याला सूटची गरज नाही भाई. आपल्याला सूटची गरज नाही बघा. आणि आपण आता नवरदेवाकडे जाऊया. नवरदेवाचे कपडे बघा कसे वाटत आहेत. नवरी पण आले आणि आपलं डेकोरेशन बघा भाई एक नंबर बनवलं एका रात्री भाई. खूप छान आहे. आणि आता आपण पाकिटं मोजायची कामं करायची गाईज. पाकिटं मोजायची फक्त. रात्री भेटूया डायरेक्ट. गाईज आपल्या ताईकडून दादा वहिनीला हा सोफा आणि खुर्ची भेट आहे. काय मस्त आहे बघा. तर मित्रांनो आता रिसेप्शन संपून आपण आलो आहे वरात घेऊन गणपती मंदिराकडे. आणि वाजंत्री बघा वाजंत्री तयार आहेत वाजवायला. आणि आपलं लग्न जोडपं गणपती बाप्पाच्या पाया पडायला इथे आपलं मूळ गणपती बाप्पांचं मंदिर होतं आणि त्याच्या बाजूला मंदिर बनवलं हे इथे. तर हे आपलं मंदिर आहे छोटंसं जिथे पाया पडून आता आम्ही जाणार आहे वाडीत वरात घेऊन. आणि ही आपली वरातीतली मंडळी आहे. आणि तोपर्यंत आपण जरा फोटोशूट करूया गाईस. मला काहीतरी सापडलं आहे. गजा जरा फोटो काढतो. जरा प्रॅक्टिस घ्या जरा. मस्त वाटतं ना. पुढे पिंट्या. जय देव जय मंगळमूर्ती ओ श्री मंगळमूर्ती दर्शन मात्रे मन कामना मूर्ती. जय देव जय. थंडा ब्रेक झालाय. हे पेप्सी मला मयुदा लहानपणाची आठवण. तर मित्रांनो आता आपण मंदिरामध्ये आरती केली. ते म्हणजे प्रत्येक मंगळवारी आम्ही म्हणजे वाडीतली माणसं आरती करतात आणि आज तर अंगारकी संकष्टी आहे. खूप चांगला दिवस आहे. तर वरातीला पण आणि योगाने हो वरातीला आम्हा सर्वांना नवरदेवाला नवरीला आरती करण्याचा म्हणजे आरतीमध्ये आरतीचा लाभ मिळाला. हो या सर्वांना आरतीचा लाभ मिळाला आणि देवाचा आशीर्वाद पण. आणि आता आपले वाजंत्री जोरात ड्रिंक्स ब्रेक
लग्नानंतर भाई सगळे जोशमध्ये. पेप्सीचा कमाल आहे, पेप्सीचा कमाल. तर मित्रांनो आपण वरात सोडून घरी आलेलो आहे आणि ते पण वहिनीच्या स्वागताची तयारी करायला. आणि तयारी झालेली आहे आणि वरात देखील आलेली आहे. एकदम तात्काळात आम्ही एकदम तयारी केलेली आहे. जे काम आम्ही आधी केलं होतं आमचीच चूक आहे, ठीक आहे. तर आम्ही आता केलं आहे, कसं बसं केलं तुम्हाला दिसेलच ते. आणि इथे तुम्हाला दाखवतो, हे आम्ही काहीतरी केले असं जुगाड करून. आणि इथे फुलांनी स्वागताची तयारी एकदम भन्नाटमध्ये केली आहे गाईस. हे बघ, हे दोरी खेच, दोरी खेच. एक मिनिट हे बघता, वरून सोड, वरून सोड. थांब थांब थांब. गाईस दोनदा प्रॅक्टिस करताना झालेलं आमचं आणि आत्ताच पचकावायचं होतं. तर मित्रांनो गृहप्रवेश वगैरे सर्व झालं आहे, जेवण वगैरे सर्व करून झालं आहे. आणि आता कोकणातली पद्धत म्हणजे तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल माहीत तर सांगतो, लग्नानंतर लग्नाच्या रात्री नमन केलं जातं आणि ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. पूर्ण नाही दाखवू शकत पण थोडंफार. लाईट बंद कर. सर्व कार्येषु सर्वदा आज अंगार की दिन मंदिरी जाऊया गचला. आज अंगार की दिन मंदिरी जाऊया गचला. देवाजीचा देव माझा पूजू गणेशाला. 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 गाईज आपली मावशी रेडी आहे, धम्माल करायला रेडी आहे. आणि आपल्या पेंद्या सुद्धा इकडे आहेत आणि आपल्या गवळणी. आणि हे बघा आपली सगळ्यात छोटी गवळण. हाय कर, हाय कर, हाय बघ काय गवळण. आणि आपला कृष्ण इकडे बसलाय, कृष्ण इकडे बसलाय गाईस. आपले कंस मामा, कंस मामा पळतायत. काहो देवा
आलो तर आपलं कृष्ण देवाने आपल्याला एक कामगिरी सांगितली ना काम मात्र माझं पोटं होता कामगिरी होती ना आम्हाला पण ध्येयच काय होता कसली कामगिरी 16 शस्त्र गवलेली आठवाट करून मधुरच्या बाजारी जात असतात बाजारी जातात मग त्यांना काय रस्ता प्रतिबंध करायचा म्हणजे प्रतिबंध करायचा म्हणजे त्यांना अडकवायचा आपल्या गोकुळातलं दूध गोकुळातच राहिलं पाहिजे असं म्हणतो तुम्हाला दोघांना होत नाही मावशी का आम्ही साऱ्या मुली मथुरी बाजार चाललंय बघ हो का मग मी काय करू अगं तुला यावं लागेल कुठं अगं बाजाराला होय काय यायलाच पाहिजे काय यायलाच पाहिजे रस्ते ठाऊक नाही ग बरं आले मागे पुढे बघता निरखून पाहता मागे पुढे बघता निरखून पाहता मावशीचा या मुंगळ्याला ग काय सांगू तू का तुमची तू का वा वा गोडता काय तू दही घेतलंय अमूल दूध बाजाराला कुठल्या बुधवार बाजाराला आणि तू का लाव कमी माझा बंद बसाला हे कारस्थान त्या काट्याच दाखवले तो जातो ते जातात त्याला म्हणते पण मी तुझ्या नाही आता उशीर झाला रे भाऊ माझा बाबू कशी आहे? बाबू लांबडा झाला बाबू अरे ते तुझं अंधन आहे काय ते भरून आणलाय भेटलं जमून आणलं सगळं माझ्या भावाला आणलाय बघा वाघ येतो वाघ पिसवाई वाघ येतो तो करायचा तो आता सांगायचं रत्याला बोली लागे नको भाऊ फक्त वरती वाजू नको माझ्या बायाला
बांगडी आणली बाया गोड मारून घे म्हातारी नांगलान काय तर जमून काय सोने चांदीच वाटते ते. हो बाबू सकाळी दुपारी, संध्याकाळी 3 वेळा बाया आठवण द्यायचं फोन करायचा हो औषध घेतलं आणि आणलाय त्यात तुला काय माझी बाय काम करून थकेल बाया तुला हा तेल लावून झोपूयाचं हा आराम फोन काना केला हो ना सारखं नाही काम करू दे बाबूला बाबू तुला दिसणार नाही तर काम नाही गुलगुले काय मी आला गुलगुले गुलगुले लावायचं कुणाला बघायचं तुझ्या ये डोळ्यावर जत्राच घेतलंस की नाही रे बाबा इकडनं तिकडनं दिली नाही सांगू नको जमावली नाही आता हा आणलाय चैन माझ्या बाबूची काय मिळाल्या तू हा कमरपट्टा म्हातारी झालं ना हिसारता माझं नाव पण हिसार अरे तुझी पण तीन तोडच आहे कमी वाटत हो मग माझी लाठी तू द्यायला हवं ना काय बाय हा तुला समान वाटते गेलेला आहे राखू नका काहीतरी राहायला वाटतं नाही लिपस्टिक सापासारखा बलवाला पाहुण्याचं आणलेला आहे तुला पुन्हा काला काला झालास काला काला होऊन इकडे नाही यायचं जागा दिला उतरला आपल्याच आणि हा गुलगुली लावायचं बंदूक बाया देव दे वरतून मारी नावाला आलं तर मित्रांनो हे होतं आपल्या गावचं पारंपरिक नमन म्हणजे कोकणाची शान आहे तुम्हाला माहीतच आहे. आपल्या माणसाने खूप वर्षापासून हे जपलेली मातीतली कला आणि संस्कृती आहे. आज आपण शहरात जरी राहत असलो तरी आपण ही संस्कृती जपली पाहिजे, अनुभवली पाहिजे आणि हे बघून खरंच मनाला शांती मिळते भाई. खूप खूप मजा आली आम्हाला, खूप समाधान मिळालं. म्हणजे तुम्हाला हे बघून भारीच वाटेल की हे जे काय आहे ना तुम्ही विसरून जाल भाई. शहरातल्या ज्या काही मजा गोष्टी म्हणजे मजा जे काय तुम्ही करताय ना विसरून जाल. आणि जर तुम्हाला हे नमन आवडलं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही तुमच्या गावी जर नमनमध्ये काम केलं असेल किंवा असं काय बघितलं असेल तर मला नक्की शेअर करा. आणि अशा प्रकारे आपल्या भावाचा लग्न सोहळा संपन्न झाला आहे बाई. खूप मजा आली, खूप धमाल केली, खूप हसलो. तुम्ही व्लॉगमध्ये बघितलं असेलच. तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमच्या भावाला, तुमच्या मित्राला, ज्याचं कोणाचं लग्न असेल त्याला टॅग करा, शेअर करा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि आपण आता भेटूया पुढच्या व्लॉगला. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.